उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे महायुती सरकार आपल्या मागे हिमालयासह उभं राहील अशा प्रकारचं मी आश्वासित करतो। आज एक चांगला कार्यक्रम घेऊन आपल्या महिला बाल विकास विभागाचे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये ते आलेले आहेत आणि या पिंक रिक्षा योजनेचा शुभारंभ करत असताना त्यांनी याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 10,000 रिक्षा या वर्षभरामध्ये देण्याचं त्यांचं टार्गेट आहे। 4-5 प्रमुख शहरामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत आणि वर्षभरामध्ये 10,000 रिक्षा आपल्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी देण्याचा संकल्प या महायुती सरकारने केलेला आहे। याबद्दल लाभार्थ्यांना फार कमी रक्कम भरायची आहे। 700 अर्ज झालेले होते। 400 महिलांना एक क्रायटेरियाप्रमाणे हे रिक्षा देण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारचं अनुदान, राज्य सरकारचं अनुदान आणि बँकेचं राहिलेलं कर्ज घेऊन ही योजना राबवली जाणार आहे। या इलेक्ट्रिक व्हेकल्स असल्यामुळं प्रदूषण अजिबात होणार नाही। या चार्जिंग स्टेशनची त्यांनी व्यवस्था केलेली आहे, तुमच्या संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे। आता महिलांनी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे। सर्व क्षेत्रामध्ये महिला आता आपलं नाव कमावत आहेत। याही क्षेत्रामध्ये त्यांनी येऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या सुरक्षेसाठी ज्या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आदित्यताई तटकरे यांचा मनपूर्वक आभार मानतो। आज त्या कोल्हापूरमध्ये आल्या, 400 आमच्या महिलांना त्या रिक्षा देत आहेत। पुढच्या काळात अशाच प्रकारचं चांगलं काम त्यांनी करावं अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्याला आठवत असेल आदित्यताईंचं दुसऱ्या गोष्टीवर अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज बरोबर वर्ष झालं 1500 रुपये देण्याचा एक अभिनव कार्यक्रम त्यांनी केला आणि मला वाटते 12,000-18,000 रुपये तर आज वर्ष होते। गेल्या रक्षाबंधनाच्या वेळेलाच आम्ही 1500 रुपये दिले होते लाडक्या बहिणींना आणि एका घरामध्ये मुलीला आणि आईला 7,500-7,500 रुपये आल्याबरोबर आमच्या भगिनींना नवऱ्याकडे पैसे मागायला गरज लागली नाही। स्वतःच्या पैशाने त्यांनी पात्र आणली, नवऱ्याने उसने घेतलं असतील त्यांनी परत करावं अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो आणि 1500 रुपये आता नियमाने आपल्याला येत आहे। 2100 रुपयेचं आम्ही वचन दिलेलं आहे। 2100 रुपयेचं वचन आम्ही योग्य वेळेला पूर्ण करणार आहोत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जरी काँग्रेसचे असले तरी मी तुम्हाला विनंती करेन, येणाऱ्या युतीच्या चिन्हात मोठं खटाखट फटकं दाबा, तुम्हाला 2100 रुपये आम्ही पुढे दिल्याशिवाय राहणार। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे, अनेक वर्ष आहे, आजही आहे आणि ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पैसे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत देतात त्याला आम्ही 30,000 रुपये देतो। भगिनींनी काही करायचं नाही, पैसे येणाऱ्या 3 महिन्यांनी जायचं, अर्ज द्यायचे एकमेकांच्या जामिनाच्या आधी अर्जाचे आणि तिला 30,000 रुपये नावावर ताबडतोब वर्ग। महिन्याला 676 रुपयेचा हप्ता झाला आणि राहिलेले पैसे तुम्हाला महिन्याला रोखीनं मिळणार आणि जर संपूर्ण रक्कमच घ्या म्हटला तर 50-60 हजार रुपये सुद्धा देण्याची बँकेची योजना आहे। आदित्यताई आम्ही सगळे करतोय म्हणजे ही कायम योजना चालणार आहे अशा रीतीला आम्ही योजना आखलेली आहे। म्हणजे 1500 रुपये आता जे चालू आहे ते कदापि बंद होणार नाही, कुठली योजना बंद होणार नाही। तुम्हाला एसटी मध्ये 50% सवलत आम्ही दिलेली आहे,
मुलींना उच्च शिक्षणामध्ये आम्ही सवलत मोफत दिलेली आहे. त्यानंतर 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी केशरी आणि पिवळ्या कार्डाला तांदूळ आणि गहू मोफत दिलेला आहे. या सगळ्या योजना आपल्या या महायुती सरकारच्या चालू राहणार आहेत. यावर कसल्याही मनामध्ये संशय न आणता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्यावी ही विनंती मी करणार आहे. आता आधी ते तत्कालीन म्हणाले की कोल्हापूर एक आऊट आहे, करायचं हे आऊट आहे. म्हणजे ज्यावेळेला कोल्हापूर चक्रीचा विषय आल्याबरोबर त्या प्राणाला कोल्हापूरला यावं लागलं चक्र बघून. आणि आमची माधुरी हत्तीत गेल्यावर कसं कोल्हापूर खवळलं. 1 लाख लोक सर्वधर्मीय ती हत्ती आमची परत द्या म्हणून आलं. ती वनतारा नेहमी तुझी अंबानींच्या आणि मग वनताराचे अधिकारी इथं आले. त्यांनी सांगितलं याचं पुनर्वसन केंद्र आम्ही वेगळं तयार करू आणि हत्ती परत देऊ. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आमचं काम असते. आणि म्हणून मी विनंती केली होती ज्यावेळेला शिव इथं आले त्यावेळेला त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होतं की तुमच्यामध्ये जर रोष कमी व्हायचा असेल तर आळत्याला जवळजवळ 500 ते 600 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी वनतारा खेळ करा म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष कमी होईल. जामनगर आणि गुजरात का आमच्या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटतं आनंद अंबानी ही विनंती मान्य करतील आणि आळत्याच्या त्या डोंगरावर फेज नंबर 2 हा वनताराचा करतील. आमच्या माधुरी हत्ती बरोबर हे सुद्धा ते करतील जाईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली आणि सगळ्या भगिनींचं या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोकांना चांगल्या व्हावं म्हणून केलेल्या कामाला दर्शन म्हणतात आणि कोणाचे चांगलं व्हावं म्हणून केलेलं काम हे चांगलपणा असतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.